मॅम सोबळावर लढणार का कोणासोबत अलायन्स करणार आहे? आता काय हे प्रदेश अध्यक्ष आहेत आम्ही तुम्ही. आम्ही आम्ही तर हे निर्णय घेतलेला आहे की आम्ही सर्व निवडणूक आता महाराष्ट्रामध्ये लढणार आहे. ते ग्रामपंचायत पासून ते नगर परिषद, नगरपंचायत किंवा महानगरपालिका सगळ्या निवडणूक आम्ही लढणार आहे. आतापर्यंत जे आहे आम्ही आमच्या राज्य स्तरावर कोणत्याही प्रकारचा अलायन्स झालेला नाही आहे. आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलवर जे जिल्हा अध्यक्ष असतील, आमचे शहर अध्यक्ष असतील, ते त्यांना हे अधिकार दिलेले आहे की लोकल पातळीवर आपल्याला कोणता एक चांगला अलायन्स होऊ शकतं का. कारण हे स्थानिक स्वराज्य संस्थाचे जेव्हा इलेक्शन होतं ना, ते लोकल इश्यूजवर होतं आणि बहुतेक एका पक्षाचा महाराष्ट्रामध्ये त्यांचा काही जिल्ह्यामध्ये प्रभाव होऊ शकतो, पण त्या एक जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रभाव काही नाही. त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या वेगळं अलायन्स होऊ शकतं. तर हे सगळे अधिकार आम्ही त्यांना दिलेले आहे की तुम्ही आम्हाला सुचवा की परभणीमध्ये आपल्याला कोणाच्या सोबत जायचं असेल तर कोण असू शकतं. त्याचं फायनल डिसिजन मी घेऊ. मला काही याचे आश्चर्य वाटत नाही. सगळे जे मंत्री आहे एकनाथ शिंदे साहेबांचे, सगळ्यांचं काढलं तर एका कुकच्या नावावर 100 कोटी मिळेल तुम्हाला, एका ड्रायव्हरच्या नावावर 50 कोटी मिळेल, त्यांच्या वॉचमॅनच्या नावावर काही मिळेल. हे सगळं जे चाललेलं आहे ना, ते सरकारच्या देखरेखीमध्ये चाललेलं आहे. आम्ही तर प्रार्थना करतो की बाबा आम्हाला असं ड्रायव्हर का भेटत नाही. सरकारी जमीन एका दुसऱ्या नेत्याला भेटतं, किरकोळ भावाने मिळतं. सगळं नियम डावलून कशा प्रकारे हे सगळं चाललेलं आहे. तरी सुद्धा आता सरकार काय करणार. बहुतेक माझ्या मागे जसा एका पूर्ण समाजाला माझ्या मागे सोडलेले आहे, तर बहुतेक भुमरेच्याही या प्रकरणामध्ये काहीतरी षडयंत्र रचून हे मुद्दा कशा डायव्हर्ट करता येईल याच्यासाठी ते सगळं प्रयत्न करतील. आम्ही आमचा लढा सुरू ठेवलेले आहे. पहिले आमचे संजय शिरसाट साहेब होते, आदरणीय आमचे पालकमंत्री. आता भुमरे साहेब. सगळ्यात जास्त जल्लोष कोणी करत असेल तर संजय शिरसाट साहेब की आता मेरे साथ एक और पार्टनर मिल गया खाने वाला करके. 5 तारखेला मोर्चा दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित काढणार आहे आणि भविष्यात सोबत एकत्रित येतील अशी चर्चा आहे. कसं पाहता येईल दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रित येतात? मला तर माझं ठीक आहे. आमचं असं नाही आहे की आम्ही खूप जवळ आहे राज ठाकरे साहेबांच्या किंवा उद्धव साहेबांच्या, पण या देशाला भारतीय जनता पार्टी जितकी घातक आहे, त्यांना संपवायचं असेल तर कोणताही कॉम्बिनेशन जे यांना संपवू शकेल ते आम्ही त्याला वेलकमीच करू. आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे मराठी माणसाची एक आवाज होती, शिवसेनेची स्थापना कशासाठी झाली होती तर मराठी लोकांची एक आवाज म्हणून, त्याला तोडण्याचा फोडण्याचा पाप कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने. आणि इतक्या वर्षानंतर दोघा भावांना हे कळलं असेल त्यांची काय चूक झालेली आहे, तर ते बहुतेक एकत्र आले तर आम्ही त्याचं स्वागतच करू. मी त्यांचे सगळे भाषण त्यांनी अजित पवारांच्या बाबतीत काय बोलले होते, हसन मुश्रीफच्या बाबतीत काय बोलले होते, नारायण राणेच्या बाबतीत काय बोलले होते, जितके हे त्यांच्या पार्टीमध्ये किंवा त्यांच्या अलायन्स मध्ये जे जे खाणारे होते त्यांच्या बाबतीत त्यांनी काय बोलले होते, त्यांचे शब्द काय होते, मी सगळं काढलेलं आहे. आणि त्यांचेच नाही, त्यांचे जे मोठे आहे ना, जे ना खाऊंगा ना खाणे दूंगा, त्यांनी काय म्हटले होते या नेत्यांच्या बाबतीत, त्यांचेही भाषणं आहे, सगळं काढलेलं आहे. आता त्यांनी काही केलं नाही. निवडणुकीमध्ये असं स्क्रीन्स लावणार आणि परभणीकरांना दाखवणार की साहेब हे तुमचे आदर्शवादी नेते आहे, बघा त्यांची बोलणी आणि त्यांची करणीमध्ये किती फरक आहे. नाही, मी तर सुरुवातीपासून बोलत आलेलो आहे की या भारतीय जनता पार्टीने एक असा षडयंत्र रचलेला आहे की आज एका सामान्य गावाशी एका छोटासा माणूस, जे आज देश नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेण्यात आली होती, मनोज जरांगे साहेब, त्यांनी जे आपल्या समाजासाठी जे लढण्याचा एक निर्धार केलं होतं, त्याच्या आंदोलनाला त्यांनी कशा प्रकारे कमजोर करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचा संपूर्ण दोष जे आहे ना, जे भारतीय जनता पार्टीशी संबंधित मराठा नेता आहे, हे सगळं दोष त्यांचा आहे की त्यांना आपली सत्ता, आपली कुर्सी महत्वाची आहे, आपला समाज महत्वाचा नाही आहे. आता काय आहे की आम्ही आमची काही वेळानंतर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ओवैसी साहेब येणार आहे, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही डिक्लेअर करू आमचा स्टँड काय असणार आहे. काय आहे की जेव्हा जेव्हा विधानसभेचं इलेक्शन येतं, हे सत्र सुरू होतं, त्यावेळी असा एक नॉन इश्यूला इश्यू करण्यात येते. आपल्याला माहित असेल की मागच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार होतं आणि पहिल्या दिवशी ते लाल टोपीवाला अबू आसिमने काय केलं,
तर त्यांनी पहिल्याच दिवशी औरंगजेबला काढलं आणि पूर्ण अधिवेशन जे आहे ना ते कोणत्या मुद्द्यावर चालत होतं तर औरंगजेबच्या मुद्द्यावर, की औरंगजेब कसा होता, काय होतं, कशा तर हे नॉन इश्यूज आहे. महाराष्ट्रामध्ये खूप गंभीर प्रश्न आहे आणि आता जेव्हा इतकं गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्रा समोर, तर मुद्दा काय काढलं की हिंदी मराठी. मला अभिमान आहे या गोष्टीचा की मी महाराष्ट्रीयन मराठी आहे. मी शाळेत शिकलेलं नाही आहे मराठी, तरी सुद्धा मी आज मराठी बोलतो आणि बोलण्यास माझा अभिमान वाटतो. पण हे भाषाचे जे सक्ती करू लागलेले आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे पक्ष आहे त्यांना लाज वाटायला पाहिजे की आपण आपला उद्देश काय आहे की सगळ्या गोष्टीमध्ये आपण कंपल्शन करणार. तुम्ही हे खाणार, हे कंपल्सरी आहे. तुम्ही असं करायचं, हे कंपल्सरी आहे. तुम्हाला या दिवशी हेच करायचं आहे, हे कंपल्सरी आहे. हे जे कंपल्शनचं जे तुमची दादागिरी सुरू आहे ना ते कुठेतरी थांबायला पाहिजे. मला समजा मला संस्कृत शिकायची आहे, मग तुम्ही थांबू शकणार का मला की नाही तुम्ही संस्कृत नाही, आम्ही सरकारने सांगितलेलं आहे हिंदी आता कंपल्सरी होणार आहे, हिंदी तुम्हाला शिकायलाच पाहिजे. तर हे जे भाषेचा एक नया विवाद तयार करण्यात आलेला आहे कुठेतरी. आता तुम्ही बघा विधानसभेचं अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. चर्चा काय असणार आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बाबतीत नाही, बेरोजगारीच्या बाबतीत नाही, महंगाईच्या बाबतीत नाही, जे मोठा भ्रष्टाचार आपल्या नाकाच्या खाली सुरू आहे त्याच्या बाबतीत नाही. हिंदी मराठी आता हे कारण त्यांना काय आहे, त्यांचा भारतीय जनता पार्टीचा उद्देश एकच आहे, हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र. तर हे कशा आपल्याला साधता येईल याच्यासाठी सगळं हे भागदौड सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.